तर मातब्बर खेळाडू समोर बंडा, गोलंदाजी मार्कवरती बरकत. पहिला चेंडू डॉट येतोय. आपल्या बरोबर सन्माननीय राजेंद्रदादा सनस हे सुद्धा उपस्थित आहेत. मला वाटतं कॅबिनेट मंत्री चषक ही स्पर्धा ते आपल्यासाठी घेऊन येत आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक आहे. आज या स्पर्धेला कराड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते उपस्थित राहिले. बरकत या राजेंद्रदादा या वरती या. हा चेंडू आपण कारण 1 लाख मुलाची स्पर्धा आपल्या त्या ठिकाणी तालुक्यासाठी ते घेऊन येत आहेत. 22चा इशारा पंच सादिक सरांकडून येतोय. सन्माननीय राजेंद्रजी सनस कॅबिनेट मंत्री चषक ही स्पर्धा मला वाटतं लवकरच ते आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. एक भव्य दिव्य नियोजन त्यांचं सुरू आहे. याच महिन्यामध्ये मला वाटतं 12 तारखेपासून ही स्पर्धा सुरू होते. 12 ते 17 नोव्हेंबर मग या तारखेदरम्यान ती कॅबिनेट मंत्री चषक स्पर्धा आहे. विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. राजूभाऊ शिंदे काल राजूभाऊंनी आम्हा सर्वांना फार खुश करून टाकलं. काल संध्याकाळचा रात्रीचा जे भोजनाचा आनंद राजाभाऊंबरोबर घेता आला त्यांचा आम्ही सर्वजण आभार आहेत. आमची सर्व मुलं फार खुश आहेत. राजाभाऊ कालच्या तुम्ही जो त्या ठिकाणी नियोजन केलं. यावेळेस बंडा गॅपमध्ये चेंडू खेळलाय. बंडा गेंदबाज का मामला कर देगा ठंडा. चेंडू जाईल सीमा पार चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. अजय देशमुख माझ्याबरोबर स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत आदोडे सरांचं सुंदर समालोचन आपण पाहत होतात. या मॅच मध्ये बंडा पाटीलनं जर अर्धशतक झळकावलं. चेंडू पहा तसं त्यांचं नाव प्रसाद पाटील हे त्यांचं नाव आहे. बंडा हे त्यांचं टोपण नाव आहे आणि नव्हे तर त्या बंडा नावानंच ते प्रसिद्ध आहेत या पश्चिम महाराष्ट्रातल्या क्रिकेटमध्ये. मैदानामध्ये आपण पाहतोय सुंदर अशा प्रकारचं क्रिकेट जे सुरू आहे. एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. KPL पर्व 3 आजचा दिवस क्रमांक 3 सामना क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. आदिमाया स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध सहारा कराड 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर उभे आहेत. 2 वाघांची झुंज मैदानामध्ये सुरू आहे. ओ बॅटची एज आणि झेल टिपलाय हनुमंत घाडगे यांनी. तिथे पहा आता कसं होतंय बंडा. मला वाटतं हेच दाखवून द्यायचंय मैदानाच्या मध्ये जटप्पाला नाही का. जटप्पा नक्की आता कुठला पक्षी होता काही क्षणापूर्वी हा प्रश्न प्रेक्षकांना आहे. आणि ज्यावेळेस अजून तर पैगंबर उतरायचा आहे मैदानामध्ये. नवीन फलंदाज अभिजित बाबली का बाबली नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय. अभिजित करणे हे त्याचं मूळ नाव आहे. बाबली या टोपण नावानं तो सर्व परिचित आहे. पहिल्या KPLचा पहिला षटकार बाबलीच्या बॅटमधून आला होता. इथे आपण पाहतोय सारा स्पोर्ट लालाभाईंच्या टीमसाठी तो मैदानामध्ये काय कामगिरी करेल. सन्माननीय रमेशजी सनस साहेब आपल्या बरोबर उपस्थित आहेत. 12 ते 17 नोव्हेंबर कॅबिनेट मंत्री चषकाचं भव्य दिव्य नियोजन त्यांच्या माध्यमातून होते. शुभेच्छा आहेत आमच्या त्या संपूर्ण स्पर्धेला. प्रशांत आदोडे सर तिकडे तुम्हाला समालोचन करताना दिसतील. शब्दांचा धुवाधार पाऊस त्यांच्या माध्यमातून नक्कीच त्या मैदानावरती पडल्याची अपेक्षा करूया. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मी घेऊन जाईल. बरकतनं मात्र बंडाचा मामला थंडा करून टाकलाय आणि इथे शॉर्ट थर्डमॅनला सुंदर झेल टिपत हनुमंत घाडगे यांनी मी फक्त संघ मालक नाही माझ्यातला खेळाडू अजूनही जिवंत आहे हे ते मैदानामध्ये दाखवून देतात. जय मैदानाच्या आतमध्ये जय मैदानाच्या आतमध्ये बरकत परत एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय पवेलियन एंडकडनं. समोर आहे तो मात्र बाबली. अभिजित करणे पहिला चेंडू बॅटची टॉप एज आणि तिथे उभे आहेत का मला वाटतं ओंकार बनसुरे आहेत का तिकडे. जर माझा अंदाज चुकीचा नसेल तर उभी थोडेसे घाळ पडले आणि तिथे मात्र जीवदान मिळतंय. डावे मारले तर झेल होऊ शकला असता. धडपडी करावी लागते. धडपड केल्याशिवाय आयुष्यामध्ये तुम्हाला काही मिळवता येत नाही. एक वाक्य मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. आयुष्यात जे लोक धडपड करतात ना ते बाकीच्यांसाठी धड नसतात कारण ते पडत असतात. पण खरं तर ते पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. तुम्हाला असं धडपडणं जमलं पाहिजे. त्याशिवाय तुम्ही विजयाची माळ तुमच्या गळ्यामध्ये पडणार नाही. बरकत लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा सुंदर बॉलिंग करतोय. हा चेंडू डावेटीच्या बराचसा बाहेर. परत एकदा ओंकार डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र वाईड बॉल. सादिक यांचा इशारा येतोय. सादिक सरांचा इशारा येतोय. अवंतरच्या साह्याने धोफलक पुढे जाईल. अजय कळवत आहेत 8 धावा धोफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सहारा स्पोर्ट्स कराड आणि त्यांच्या विरुद्ध आदिमाया कराड. 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आहे. 2 तुल्यबळ प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आहे. 2 कडवे लढाई एकमेकांसमोर आहेत. या मॅच मध्ये नक्की होणार काय.
हाय व्होल्टेज सामना आहे, उन्हाचा तडाकडा वाढलाय, सूर्य माथ्यावरती आलाय. इथे बाबली हलक्यात करण्याचा प्रयत्न, हनुमंतदादांच्या दिशेने चेंडू गेलाय, तो त्यांनी चांगल्या प्रकारे अडवलाय. सिंगल मिळेल. 40+ 40च्या पुढे वय गेलेला आहे. आजही खेळण्याची जिद्द त्या ठिकाणी संपलेली नाही. यष्ट्यांच्या मागे मात्र आदिमायाचा धिप्पाड पहाड जटप्पा हिप्पलगार उभा आहे. 9 धावा धावफलकावर ते षटक क्रमांक पहिलं संपलंय. तुम्ही पाहताय कराड प्रीमियर लीगचा थरार. पंच पॅनल जर आपण पाहिलं तर जय पवार सर या ठिकाणी काम पाहतायत. त्याचबरोबर सादिक राजापूरकर सर आपल्याबरोबर आहेत. अमर साठे सर आज दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन उभे आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा जया मैदानाच्या आतमध्ये. आज मला वाटतं अमर सरांनी इंजेक्शन सुद्धा घेतले अशी माहिती आमच्यापर्यंत येते. मी काल तुम्हाला एक जिल्हाने त्यांना ठिकाणी घेऊन गेले होते. पण आता मी एक गोष्ट सांगू का, आता त्यांना ती लागू पडेल की नाही मला माहिती नाही. आयुष्यामध्ये डॉक्टरांच्या गोळ्या जर खायच्या नसतील ना, मित्रांच्या टोळ्याने मी बरोबर घेऊन फिरायचं. मित्रांच्या टोळ्याबरोबर घेऊन फिरलं आयुष्यामध्ये डॉक्टरांच्या गोळ्या खायची ठिकाणी वेळ फार येत नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. राजू भाऊ मला वाटतं काल सूप जरा कमी पडले दिसते अमर सरांना. ते सूप जर एखाद 2 वाटी अजून जास्त झालं असतं ना, मग चमक बिमक काय येते. अमर सरांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हेच आपलं काम आहे. वातावरण हलकं फुलकं ठेवायचं, वातावरण असं ठेवायचं. एक दिवस पैगंबर असंही तसं जायचंच आहे. हसून जाण्यात काय प्रॉब्लेम आहे. हसूनच आपण या ठिकाणी निरोप घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. ओंकार बनसोडे षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केला गेलेला बदल, कारण इथे प्रत्येक खेळाडूची बॅटिंगची शैली वेगवेगळी असते आणि त्या बॅटिंगच्या शैलीनुसार त्या ठिकाणी व्यूहरचना केली जाते क्षेत्ररक्षणाची. ऑफ साईडला जर आपण पाहिलं एक स्लिप उभी केलेली आहे. गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉइंटला एक फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हर एक फिल्डर आहे, वायडिश मिडॉपवर एक फिल्डर आहे. लेग साईडला शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड शॉर्ट लॉंग लेग उभा आहे. तर डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट, डीप मिड विकेट हे 2 फिल्डर मात्र सीमारेषेवरती उभे आहेत. ओंकार ओबी राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू बॅटच्या आतलीकडे घेतोय. जटप्पाच्या पायाजवळ तो चेंडू घुटमळला. हनुमंतदादांनी तो अडवला, परत ते मागे देत आहेत. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही. आदिमाया विरुद्ध सहारा, हनुमंत घाडगे विरुद्ध लाला बागवान. काय होणार या मॅच मध्ये. एक सुंदर सामना सुरू असताना यावेळेस बाबली चेंडूचा अजूनही त्याला अंदाज येत नाहीये. ओंकारला जर आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. नव्हे तर 4-5 पावलांमध्ये यायचं, आपल्या बोटांच्या हालचालींवरती फलंदाजाला चकवायचं, हे ओंकारला बरोबर समजलेलं आहे. धावफलकावरती आपण पाहिले जेमतेम 9 धावा धावफलकावरती आहेत. संदीप गाजरे सर या ठिकाणी ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून नक्कीच क्रिकेट लॅब टीमसाठी काम करतायत. यावेळेस चेंडू परत खाली राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पडून पूर्ण केली गेली. ती लेग बाईच्या रूपानं माफ करा, या ठिकाणी फलंदाजा शरीराला किंवा बॅटला चेंडूने स्पर्श केला नाही आणि तिथे पंच बाईचा इशारा करतात. एका धावेने धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती सुरू असणारा हा रोमांचकारी सोहळा, ज्याचं नाव आहे कराड प्रीमियर लीग सीझन 3. पहिल्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद मात्र वन डे स्पेशलने मिळवलं. दुसऱ्या वर्षी अमित राजावंश उंडाळेनं. आज या 3ऱ्या सीझन मध्ये आपण पाहतोय सामना क्रमांक 2 रंगलेला आहे. ओंकार क्षेत्ररक्षणामध्ये केला गेला बदल. लेग साईडला मला वाटतं फक्त एक फिल्डर ठेवलाय बाउंड्रीवरती. आता हा चेंडू टाकला गेलाय, तो मात्र फुल टॉस खेळलाय तो मनगटाच्या साहाय्यानं. बरकत तिकडे थ्रो पहा किती सुंदर आहे. विकेट किपरला 1 इंच इकडे तिकडे हलू दिले नाही. याला म्हणतात ॲक्युरेट थ्रो. तुम्हाला बॅटिंग बॉलिंग बऱ्यापैकी सगळेजण करतात, परंतु फिल्डिंग तुमची मित्रांनो चांगली असणं फार गरजेचं आहे. कारण अनेक वेळा संघ क्षेत्ररक्षणावर सुद्धा अजय भाऊ सामने हारलेला आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. एखादा महत्त्वाचा कॅच जर तुम्ही सोडला ना, संपला विषय. यावेळेस चेंडू खेळलाय बरोबर क्षेत्ररक्षकाकडे. झेल तिथे टिपला जाईल का? नक्की टिपला जाईल. अभिजित करणे अर्थात बाबली तंबूच्या असरला परतावा लागेल. पाहूया नंबर 4 वरती कोण उतरत आहे. जर्सी क्रमांक 17, टी शर्ट वरती सारा स्पोर्ट्स कराड लिहिलंय, त्याच्या खाली जर्सी क्रमांक 17 आहे. वरती टीमचं नाव आहे सारा स्पोर्ट्स कराड, खाली जर्सी क्रमांक आहे 17. 17 म्हणजे खतरा. आता तो खतरा कुणासाठी? आणि खेळाडूचं नाव आहे पैगंबर अत्तार. पैगंबर काय करू शकतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पैगंबर हा असा खेळाडू आहे ना, सर्वात लांब षटकार
मारण्याचा पराक्रम अनेक वेळा त्याने करून दाखवलाय. आज जबाबदारी मोठी आहे. लालाभाईंचा फार मोठा विश्वासू सहकार्य आहे. नव्हे तर तो संघ मालक म्हणून मैदानावरती उतरतोय. आयकॉन आहे, चॉईस खेळाडू आहे. कितीतरी जबाबदारी एकाच्याच खांद्यावरती आहे. 4 जणांच्या चिठ्ठीमध्ये आलेला खेळाडू आहे. आयकॉनसाठी जी चिठ्ठी पडली होती, म्हणजे एवढा प्रिसियस खेळाडू आहे, एवढा मौल्यवान खेळाडू आहे पैगंबर. मोठी अपेक्षा आहे. पाहूया कशा प्रकारे हे दोन खेळाडू मैदानात धावफलक पुढे घेऊन जातात. आप्पा काशीद आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये ओंकार बनसोडेने आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या. आप्पा काशीद आणि पैगंबरी जोडी जर जमली ना तर मग मात्र आदिमाय संघाला देमाय दरनी टाळी करून टाकतील. परंतु ज्या प्रकारची बॉलिंग आतापर्यंत सुरू आहे आदिमायाकडनं, मला नाही वाटत एवढ्या सहज धावा ते देतील. आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत त्या फक्त 10 धावा, 11 धावा माफ करा. हो, पैगंबर लांबनं चेंडू घेण्याचा प्रयत्न आहे. कॉमेंटेटरकडे जर स्कोररचं कान असतील ना, चुकायची तरीकडे शक्यताच येत नाही. कॉमेंटेटरकडे जर कॅमेरामनचे कान असतील ना, चुकण्याची शक्यताच येत नसते. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 11 धावा धावफलकावरती आहेत. फक्त 2 धावा षटक टाकले उभीनं, त्यात एक विकेट सुद्धा त्याने मिळवलेली आहे, ती मात्र अभिजित करणे बाबलीच्या रूपानं. 2 षटकामध्ये फक्त 11. कालही मॅच अनेक अशा झाल्या, परंतु नंतर मात्र धावफलकानं वेग घेतला. इथे आपण पाहतोय आत्तापर्यंत या स्पर्धेचा सर्वात हाय स्कोर 122 जो केला होता तो मात्र त्रिनय सुमित वॉरियर संघानं, नाना फौजी आणि अभिभाऊ कात्रे यांच्या मालकीचा तो संघ आहे. इथे मात्र आपण पाहतोय हनुमंतदादा घाडगेंच्या मालकीचा आदिमाया स्पोर्ट आहे. दुसऱ्या बाजूने लालाभाईंचा कराड सहारा संघ नक्कीच मैदानावरती उतरतोय. सहारा स्पोर्ट्स कराड हा संघ नक्कीच लालाभाई यावरची परिषदा घेऊन आलेत. सर्व 8च्या 8ही संघ मालक जे आहेत त्यांचा आम्ही मनापासून अंतकरणापासून आभारी आहोत. आपल्याशिवाय ही स्पर्धा संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग कधीच उभी राहत नाही, हे नेहमी मी सांगत असतो. आणि सर्व संघ मालक पुढे आले आणि क्वालिटी संघ त्यांनी तयार केलेले आहेत. बरकत वैयक्तिक दुसरं, संघाचा षटक क्रमांक 3 तो घेऊन येतोय. बरकत क्षेत्ररक्षणामध्ये परिषदा बदल. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. डीप पॉइंट, लॉंग ऑफ हे खेळाडू ऑफ साईडला बाउंड्रीवरती आहेत. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग हे खेळाडू लेग साईडला बाउंड्रीवरती आहेत. बाकी 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू आप्पा काशीदचा. पाहूया पंचांचा इशारा काय आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. मला वाटतं ओंकार बाईच्या रूपामध्ये पंच इशारा करतात. अवंतरच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बरकत लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, हा चेंडू पायावरती आदळला. प्रचंड मोठा अपील. पंचांना प्रश्न विचारत आहेत. आप्पा काशीदच्या विरुद्ध, पैगंबरच्या विरुद्ध लेग बाईचा इशारा पंच करतायत. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. अजूनही आप्पा आणि पैगंबर यांना पाहिजे अशी लय सापडलेली दिसत नाही. सहारा स्पोर्टचे सर्व पाठीराखे डोळ्यामध्ये प्राण आणून त्यांच्या टीमची बॅटिंग पाहत आहेत, कारण धावफलक अतिशय अडखळत पुढे चाललाय. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस आप्पा खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बहुतेक बॅटच्या फ्लो मधनं गेला असेल. तुम्ही जर स्टंप सोडून पुढे आलात, तुमचं गाठ सोडून पुढे आलात, अंपायर 100 वेळा विचार करतील वाईट देताना. हा नियम आहे नवीन क्रिकेटमध्ये आलेला, जो थोडासा गोलंदाजाच्या बाजूने आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न असतो. बरकत सुंदर बॉलिंग करतोय. यावेळेस मात्र बॅटच्या आतली कड क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव तर पडून पूर्ण केली गेली. किती सुंदर थ्रो येतोय पहा. जटाप्पाचं काम फार सोपं करून टाकलं जात आहे. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत त्यात 14 धावा धावफलकावर आहेत. बरकत सुंदर गोलंदाजी. इथे याच फटक्याची वाट पाहत होते. याच फटक्याची सगळ्या डोळ्यामध्ये प्राणांनी वाट पाहत होते. हा होता पैगंबर अत्तार ब्रँडेड षटकार. 6 धावा. 6 धावांसाठी त्याने चेंडू फेकून दिलाय. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर झाला. मी तुम्हाला एक वाक्य नेहमी सांगत होतो, टाळ्या कुणासाठी वाजत नाहीत,
आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा, आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. हा रंगमंच ज्यावेळेस तुम्ही सोडून जाल मागे तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. पैगंबर सुंदर फलंदाजी, षटकार घणाघाती खेळलाय. आता हा चेंडू खेळायचा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे येतोय. आता वातावरण गरमागरम सुरू झालंय. आज सकाळपासून आपण पाहतोय ढगांचा आच्छादन अधनमधनं येत आहे. ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे, विजय पराजयाचा खेळ सुरू आहे, सुख दुःखाच्या लाटा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. पण एक गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगतो, ऊन का असायला लागतं गरजेच्या ठिकाणी? उन्हाची गरज काय राजा भाऊ? ऊन फक्त अशी गोष्ट आहे जी माणसाला माणसाची सावली दाखवतं, अन्यथा सावलीमध्ये माणूस स्वतःची सावली सुद्धा हरवून जातो. त्यामुळे स्वतःची सावली जर पाहिजे असेल ना, उन्हामध्ये उभं राहावंच लागतं. दुसऱ्याच्या सावलीच्या आड उभं राहून माणूस कधी स्वतःची सावली शोधू शकत नाही. हा इतिहास आहे. धावफलकावर धाव आहेत त्या तब्बल 24. षटक क्रमांक संपलंय ते 3रं. पव्या षटक क्रमांक 4 कोण घेऊन येते मैदानाच्या आतमध्ये? पैगंबर. बॅट गरगरा फिरायला झाली, नव्हे तर ती बॅट आता तलवार झाले. गोलंदाजावरती मात्र मोठे मोठे हल्ले होत आहेत. एक षटकार एक चौकारच्या माध्यमातून पैगंबर मैदानावरती खेळतोय. हल्ला कुणावर केलाय? बरकत सारख्या एका फार मोठ्या खेळाडूच्या गोलंदाजीवरती. ओंकार बनसोडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ओंकार गोलंदाजी मार्कवरती ओंकार सज्ज होते. पव्या कशा प्रकारचा खेळ असेल? पहिल्या ओव्हरमध्ये ओंकारनं फक्त 2 धावा दिल्या होत्या. पव्या या षटकामुळे तो कितपत धावा खर्च करतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. तुम्ही KPLच्या 3ऱ्या दिवसातला सामना क्रमांक 2 पाहताय, आदिमाया विरुद्ध सहारा स्पोर्ट्स. यावेळेस पाहूया चेंडू हवेत आणि इथे अप्पा काशीद बाद. सुंदर कॅच. ओंकारनं आपली सुंदर अखंडित परंपरा कायम ठेवली चांगल्या बॉलिंगची. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये त्यानं 2 धावा फक्त दिलेल्या आहेत आणि 1 फलंदाज त्यानं बाद केलेला आहे. 1 की 2? 2 फलंदाज, 7 चेंडू, 2 धावा, 2 विकेट. हे ओंकार बनसोडे ओबीच्या गोलंदाजीचं पृथक्करण आहे. किती इकॉनॉमिकल बॉलिंग आहे पहा. 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि 2 फलंदाज त्यानं बाद केले. अप्पा फटका सुंदर होता, परंतु टायमिंग जुळून आलं नाही. अगदी 4-5 फूट फक्त ते फटक्याचं अंतर कमी पडलं. न्यू बॅट्समन ओंकार. ओंकार शेवते मैदानावरती उतरतोय. पैगंबर पाहूया कितपत ओंकार पैगंबरची साथ देईल. 2-3 षटकांच्या खेळानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. एक मोठा महामुकाबला. पहिला सामना प्रत्येक संघ जिंकण्याचा प्रयत्न करतो. इथे सुद्धा दोन्ही संघांचा तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. क्षेत्ररक्षण परत येतात ठिकाणी बदलते, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असेल. क्षेत्ररक्षण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, ऑफ साईडला जर का तुम्ही क्षेत्ररक्षण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक स्लिप ठेवली गेले. त्यानंतर गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. लेग साईडला गौरव महादर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करतायत. त्यानंतर लेग साईडला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आहे. ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला बरकत आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय सीमारेषेवरती. ओंकार 7 चेंडू, 2 धावा, 2 विकेट. पंचांना काहीतरी विचारणा करतोय. अमर साठे सर, नक्कीच संघर्ष मोठा आहे, कारण सकाळीच दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करून यावे लागलेत आणि त्यामध्ये सुद्धा सुंदर अंपायरिंग करायचं काम ते मैदानामध्ये करत आहेत. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी लोअर फुलटॉस चेंडू होता, सरळ ऑफ साईडला खेळून दिलाय. बरकत चेंडूच्या मागे येतोय, त्यावरती फक्त सिंगल मिळेल. बरकतच्या थ्रो समोर पैगंबर धाव घेण्याची चूक करणार नाही, कारण बरकतचे थ्रो अगदी स्टंपच्या वरती येतात. हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. प्रत्येक त्या ठिकाणी तुम्ही पहा, रवींद्र जडेजा बाउंड्रीवर असल्यानंतर बॅट्समन पळायची हिंमत करतात का हो? अजिबात नाही, कारण बॅट्समनला माहित आहे की याचा थ्रो डायरेक्ट स्टंपवरतीच येणार आणि आपण आउट होण्याची शक्यता आहे. प्रत्येक खेळाडूचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. बरकतचा ज्या प्रकारे आर्म आहेत किंवा इतर जे फिल्डर बाउंड्रीवरती आहेत, खेळाडूंना बॅट्समनला माहित असतं कुणाच्या हातामध्ये चेंडू गेला 2 धावा पडायच्यात, कुणाच्या हातामध्ये गेल्यानंतर फक्त सिंगलच घ्यायची. अशा प्रकारच्या खेळाच्या छटा आपल्या मैदानामध्ये पाहतोय. पैगंबर एक षटकार एक चौकारच्या माध्यमातून मैदानावरती खेळतोय. समोर आहे तो मात्र ओंकार. 8 चेंडू 3 धावा 2 बळी, हे ओंकारचं पृथक्करण आहे या इनिंगमध्ये. यावेळेस मात्र पैगंबर लांबनं चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न होता, पाय जास्त हल्ले नाहीत. चेंडूला नक्कीच आडव्या बॅटनं तो मिड विकेट स्क्वेअर दरम्यान खेळू इच्छित होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये जटप्पा सुंदर काम करतोय. डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिला जाईल. 10 चेंडू 3 धावा आणि 2 बळी.
काय सुंदर कामगिरी आहे ओंकार बनसोडेची. संघ मालकांना घेतलेल्या विश्वासाला तो सार्थ ठरवतो या मैदानामध्ये. ओहो, परत एकदा एक फुल टॉस चेंडू होता, परंतु मला वाटतं प्री डिटरमाइन फटका किंवा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये ठरवून खेळलेला फटका. पैगंबर मला वाटतं तयार होता ऑन साईडला खेळण्यासाठी. ओंकारनं त्याचं मन त्या ठिकाणी बरोबर वाचलं. तुम्हाला बॉलिंग करताना हेच जमलं पाहिजे, तुम्हाला बॅट्समनचं माइंड रीड करता आलं पाहिजे, तर तुम्ही चांगल्या प्रकारची बॉलिंग करू शकता. 9 चेंडू परत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. ओंकार राईट मोर द विकेट. यावेळेस परत एक सुंदर चेंडू. पंचांकडे मोठी विचारणा. सुंदर कमबॅक ओंकारचं. आतापर्यंत 11 चेंडू त्यांनी टाकलेत, 3 धावा दिल्या आणि 2 फलंदाज ओंकार बनसोडेनं तरीकानी 2 फलंदाज त्यानं बाद केलेले आहेत. 11 चेंडू 3 धावा 2 बळी, ही त्याची कामगिरी आतापर्यंतची. एकही वाईड बॉल नो बॉल नाही, आणि तेही पैगंबर सारख्या एका तुफान बॅट्समन समोर तो हे बॉलिंग करतोय. यावेळेस मात्र पैगंबरकडनं हीच अपेक्षा होती. चेंडू आता त्यानं मात्र यावेळेस चेंडूच्या मेरिटनुसार फटका खेळला. डिपॅक्टर कव्हरला एक टप्पा घेत चेंडू सीमा पार खणखणीत चौकार. 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 29-29. बोला सर. ड्रिंक्स ब्रेक. आतमध्ये तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. इथे मी स्वतः थोडासा ब्रेक घेईल आणि ब्रेक नंतर परत मी आपल्याबरोबर जोडला जाईल. तोपर्यंत प्रशांत आदवळे मायक्रोफोनवरती असतील. शुक्रिया दीपक सर। एक बार फिर मैदान के अंदर जाएंगे। जहां तक सवाल इस मुकाबले का है कि आज बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों ने किया, लेकिन मैं अभी भी कह रहा हूं कि एक ऐसे बल्लेबाज है मैदान के अंदर पैगंबर जो मैच का रुख चेंज कर सकते हैं। अभी इन्होंने क्या किया, गलती क्या, मैं आपको एक बार फिर बताना चाहूंगा। पहले 4 ओवर में ताकत का इस्तेमाल हुआ। इन्होंने जो एक्स्ट्रा कवर पर जो चौका जड़ा था ना, इंतजार किया, थोड़ा वेट किया, गेंद को आने दिया, उसके बाद में टॉप ऑफ द बॉल जाके वो शॉट खेला गया था। तो इससे पहले काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदों को ऑन साइड पर लपेटने की जो कोशिश की, वाह, हर बार वो फंस गए। और ये जानते हुए, खास करके आज गेंदबाज जानते हुए कि ऑन साइड पर शानदार बल्लेबाजी करते हैं, तो इसीलिए गेंदबाजों ने ज्यादा ऑफ स्टंप के बाहर ही गेंदबाजी की है। तो ये 4 ओवर की जो कहानी है, जिसमें जबरदस्त प्रदर्शन आदि माया कर रहा है, लाला जी के चेहरे पर बिल्कुल मुस्कुराहट है। पानी लेके मैदान के अंदर चले गए थे लाला सर, पानी लेके गए थे या डेन टॉनिक, ये तो अब बाद में पता चलेगा 4 ओवर के बाद। आने वाले 4 ओवर और जिसमें क्या पर्याप्त रन आज बल्लेबाज बनाएंगे, क्या एक फाइटिंग टोटल बनाएंगे, वो देखना बहुत जरूरी है। 29 बने हैं और कम से कम यहाँ से और 40 रन बनाने पड़ेंगे। 24 गेंदे हैं आपके पास, 40 से 45 रन भी बनते हैं तो मैच में मजा आएगा, क्योंकि इनके पास भी अच्छी गेंदबाजी है। तो बल्लेबाज मैदान के अंदर एक तरफ मैं देख रहा हूं पैगंबर और एक तरफ ओंकार शिंदे। पहला मुकाबला दिनेश सुमित ने आराम से इत्मीनान के साथ जीता। गेंदबाजी में अब परिवर्तन होगा या नहीं, देखने वाली बात। और प्रमुख गेंदबाज के तौर पर गौरव के हाथ में गेंद है। ओंकार शिंदे को भी एक अच्छी सोच के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है। गौरव देशमुख के हाथ में गेंद और फिलहाल वो अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। ऑन साइड पर देखिए, ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, एक फाइन लेग पर खिलाड़ी। अगर लेफ्ट हैंडर है तो फील्डिंग के जमावट देखिए, लेफ्ट हैंडर के लिए बिल्कुल अब थोड़ा सा फील्डिंग में बदलाव कर रहे हैं। ऑफ साइड पर फ्लाइंग स्वीप, एक पॉइंट, एक कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज गौरव देशमुख। फर्स्ट बॉल फॉर ओंकार। Oh, that's a beautiful line. बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर। बल्लेबाजों के पैर नहीं चल रहे हैं, चाहे पैगंबर हो या एक बार फिर बल्लेबाज ओंकार,
दोनों के पैर नहीं चल रहे हैं, फुटवर्क नहीं है और खड़े खड़े खेलने की कोशिश। दूसरी गलती इस मैच में, काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदों को ऑन साइड पर खेलने का प्रयास हो रहा है। अच्छी गेंदबाजी गेंदबाज की तरफ से। पैरों की तरफ गेंद थी, पैर पकड़ने की कोशिश कला के साथ मोड़ दिया, गेंद स्क्वायर की तरफ जा रही है। यहाँ खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। अच्छी फील्डिंग, बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, अच्छा थ्रो। विकेट के पीछे जटापा, गिरीश ने अच्छा थ्रो किया बाउंड्री लाइन से 1 रन के साथ। अब मजा आएगा बल्लेबाजी करने के लिए पैगंबर तैयार। समय लिया है, संघर्ष किया है, लेकिन क्या अब एक बार फिर आपको इनाम प्राप्त करने का समय आया। संघर्ष के बाद देखिए एक शक्ति का निर्माण होता है, उसे आत्मबल कहते हैं और आत्मबल बहुत महत्वपूर्ण है। आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करना बहुत जरूरी है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है गौरव देशमुख। 4 ओवर में पूरी तरह से गेंदबाज हावी रहे हैं। ये जो दूसरा पड़ाव है उसमें क्या बल्लेबाजों का बोलबाला होगा। इस गेंद को बहुत खूबसूरती के साथ खेल दिया गैप में। फुल टॉस गेंद थी, पनिश करते हुए, सही नसीब देते हुए डगआउट में ताली की आवाज आ रही है। इसका मतलब एक अच्छा स्ट्रोक खेल दिया और परिणाम भी अच्छा है, 4 रन। 4 ओवर तक बिल्कुल यहां केवल एक बार ही तालियां बजी है, डगआउट में एक बार ही तालियां बजी है, लेकिन अब जाकर क्या बीमर गेंद है वो देखा जाएगा। जय पवार थोड़े बिजी होते हुए, सादिक राजापुरकर जिन्होंने इशारा किया ऑन फील्ड अंपायर। नाउ स्कोर 35 लॉस ऑफ 3 विकेट। 3 विकेट गिर चुके हैं। ये फुल टॉस गेंद थी। भाई आपको रुकना है भाई। गेंदबाज तैयार थे गेंद डालने के लिए, लेकिन अंपायर ने इशारा किया कि ये जो गेंद है क्या कमर के ऊपर है, क्या बीमर गेंद है, वो देखा जाएगा। स्ट्रोक अच्छा था। अभी देखिए ये जो शॉट खेला, पिछले 2 गेंदें जिस तरह से आज देखिए बल्लेबाज ने खेली है, इंतजार कर रहे हैं, टाइमिंग के ऊपर निर्भर है। इससे पहले ऐसा लग रहा था और इस वक्त नो बॉल का इशारा। भगवान एक दरवाजा बंद करता है तो दूसरा जरूर खोलता है। आपको संयम के साथ क्रिकेट खेलने की जरूरत है, यहां से मोमेंटम बनाने की जरूरत। नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा हुआ है। अब नो बॉल का मतलब है कराड़ प्रीमियर लीग 2022 और सादी भाई का इशारा देखिए, घूमता हुआ हाथ, पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। उघड़ा डोळे पहान हिट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट। और सामने बल्लेबाज कौन है? पैगंबर, जो दम कम रखते हैं बल्लेबाजी करने के लिए। अब जाकर गेंदबाज के ऊपर थोड़ा सा प्रेशर आएगा। गौरव देशमुख गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या फिलहाल देखें तो स्कोर बिल्कुल यहाँ 35 रन, 35 ऑन द बोर्ड। रक्षात्मक ढंग से गेंद को खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद। इस तरह से वो ज्यादा बल्लेबाजी नहीं करते, वाइट बॉल का इशारा, लेकिन आज टीम के लिए करना पड़ेगा सारी चीजें, क्योंकि एक अच्छी गेंद आपका विकेट भी लेके जा सकती है। फ्री कंटिन्यू। गौरव देशमुख का फिलहाल गेंदबाजी करते हुए पैगंबर के लिए। फुल टॉस गेंद, पैरों पर गेंद थी, फायदा उठाया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का। अब देखिए इनके तकनीक में सुधार आया है, अब सामने वाले को तकलीफ दे रहे हैं। ये पैगंबर है जो कितने साल से आप देख रहे हैं 4 ओवर में इनको एक बार फिर बहुत जल्दबाजी करते हुए हमने देखा और बड़े शॉट के लिए जा रहे थे। ऐसा लग रहा था पैगंबर नहीं बाहुबली है, और एक बार मसल दिखाने की कोशिश की। अब एक बार अच्छे तकनीक के साथ सामने वाले को तकलीफ दे रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 41। एक गेंद में 12 रन आए हैं, जिसमें एक वाइड बॉल, नो बॉल और उसके बाद में दे घुमा के पैगंबर साहब ने गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था। अब धीरे धीरे मैच में वापस आने की कोशिश करते हुए कमबैक करने का प्रयास कर रहे हैं। 3 गेंदों का खेल समाप्त। गौरव देशमुख तैयार है गेंदबाजी करने के लिए। ये कहते करते नहीं, वैसे करते नहीं, लेकिन आज करना पड़ेगा। छक्का, एक गेंद में 12 रन आए हैं, उसके बाद में स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या तो अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। यहां सेंसिबल क्रिकेट खास करके पैगंबर द्वारा पहले 4 ओवर की कहानी अलग है और उसके बाद में खेल में बदला। अब देखिए गौरव देशमुख को थोड़ा सा और अच्छा सोचना होगा और सकारात्मक क्रिकेट खेलने की जरूरत है। रिलैक्स रहेंगे तो पैगंबर आपको नहीं छोड़ने वाले।
गेंद को कट करना चाहते थे, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के पार, सही सोच गौरव द्वारा। देखिए सुबह उठकर एक बार फिर हिरन क्या सोचता है, मुझे तेज भागना है और शेर से भी तेज भागना है, नहीं तो मेरा शिकार हो जाएगा। शेर क्या सोचता है, मुझे हिरन से भी तेज भागना है, नहीं तो मैं भूखा रहूंगा। आपको जो कि सामने वाला खिलाड़ी है ना, उससे ज्यादा सोचना होता है। बहुत अच्छी क्रिकेट खेलनी होती है और वही कहानी मैदान के अंदर चल रही है। अच्छा बैटल मैदान के अंदर चलता हुआ, और बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। क्योंकि ऐसा लग रहा है मैदान के अंदर जो ओंकार जो है, खास करके ओंकार जो है ना, इनके पैरों को फेविकोल लगाए, इनके पैर ही नहीं चल रहे, खड़े खड़े खेलने की कोशिश। अब जब बॉल डिलीवर हो रहा है ना, तो उससे पहले उनका जो पिछला पैर है वो बिल्कुल बाहर जा रहा है, गेंद की तरफ नहीं जा रहे, वो परेशानी है। तो एक गेंद में 12 है, उसके बाद में एक बार फिर ओवर की समाप्ति हुई और रन संख्या इस ओवर में 14 रन आए। कुल मिलाकर ये अच्छा ओवर फिर भी बल्लेबाजों के लिए है। रन संख्या 43 रन। तो पहले ओवर की जो कहानी थी वो बहुत ही बढ़िया थी, अच्छी गेंदबाजी हुई थी। ये ओवर बहुत अच्छा साबित होता हुआ आदिमाया टीम के लिए। मुकाबला एक इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है, आदिमाया स्पोर्ट और सहारा स्पोर्ट के बीच। सहारा स्पोर्ट की टीम भी बहुत बढ़िया है, 43 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल तैयार अपने बॉलिंग मार पर, और मौका दिया गया है प्रशांत को। स्ट्राइक करें पर पैगंबर की बात करें तो एक इंपॉर्टेंट इनिंग अपनी टीम के लिए खेल रहे हैं, 25 पर बल्लेबाजी करते हुए। स्टार्ट अच्छा नहीं था पैगंबर का, पहले 4 ओवर में बहुत स्ट्रगल करते हुए, बहुत बार मिस करते हुए आपने इनको देखा। प्रशांत गेंदबाजी करने के लिए तैयार। फील्डिंग देखे इस वक्त पैगंबर के लिए एक फ्लैग स्लिप गली पॉइंट। इस वक्त एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर पर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, फाइन लेग है। प्रशांत सूर्यवंशी गेंदबाजी करेंगे। इस पर छोड़ दिया यही बल्लेबाज जो है, पहले 4 ओवर में कितनी भी गेंद ऑफ स्टंप के बाहर हो, बल्ला इनका ज्यादा था, लेकिन अब थोड़ा सा कंसंट्रेशन में जो कमी आई थी उसमें सुधार आया है। अभी देखिए ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को आराम से छोड़ दिया। कभी इनको देखा है डिफेंसिव करते हुए? नहीं, आज ये डिफेंसिव शॉट खेल रहे क्योंकि वो जीतना चाहते हैं। ये अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी प्रशांत द्वारा, क्योंकि वो उम्मीद नहीं करते, बल्लेबाज उम्मीद नहीं करते कि पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर है, दूसरी भी ऑफ स्टंप के बाहर ही आएगी, लेकिन ये गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई। गति तो है इनके पास, और बल्लेबाज शॉट खेलना चाहते थे, नहीं समझ पाए। ये अच्छी गेंद थी प्रशांत की। रन संख्या फिलहाल 44 रन। स्विंग रमेश, ब्यूटीफुल बॉलिंग, और विकेट के पीछे जटप्पा अपना काम कर रहे हैं, रन की कोई गुंजाइश नहीं है। गति है, गति के ऊपर सवार होकर एक बार फिर यहां बल्लेबाज को परेशान करना चाहते हैं। पहली गेंद खराब थी, उसके बाद में 2 बार बीट कर दिया है और 2 बार परेशान किया है बल्लेबाज पैगंबर को गेंदबाज ने। कला के साथ मोड़ दिया, कलात्मक क्रिकेट गेंद स्कोर लेग बाउंड्री के तरफ जाते हुए 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस तो आ रहे हैं, थ्रो आता भाग मिलका भाग, तीसरे अंपायर की तरफ जा रहे हैं। ये करीबी मामला होगा। थोड़ा सा छोटा सा अजय जी वो पॉज लिया था नॉन स्ट्राइकर एंड पर, और उसके बाद में भाग गए थे, और वही मेरे हिसाब से बहुत महत्वपूर्ण होगा इस मैच में, बहुत इंपॉर्टेंट है। क्या सुरक्षित है या नुकसान हुआ है? अभी देखिए दोनों तरफ, एक तरफ खास करके फील्डिंग करने वाली टीम ने सेलिब्रेशन करना शुरू कर दिया है। नितिराज देसाई सहारा ट्रॉफी की बात करें तो बहुत ही अच्छी कमेंट्री भी की गई थी। और अब जाकर देखें तो मैदान के अंदर जो मैच चल रहा है, जिसमें डगआउट की तरफ मैं देख रहा हूं सांसें गले में अटकी हुई है, और अंपायर का इशारा, बल्लेबाज आउट। कौन? अब क्या ये उठा के लेके आएंगे? जटापा देखे, ये जटापा वैसे कि अगर देखे तो पंख लगा के ही खड़े थे, और अब निराजपन के साथ पैगंबर वापस आएंगे। 1 रन जरूर मिलेगा, लेकिन बेशकीमती विकेट गिर चुका है। आदिमाया के खेमे की तरफ मैं देख रहा हूं, चारों ओर सन्नाटा है, कोई आवाज नहीं है, क्योंकि बड़ी मछली जाल में फंसी है, और ये प्राइसलेस विकेट है रनआउट के तौर पर। बल्लेबाज आउट होते चलेगा, लेकिन सेट बल्लेबाज जब रनआउट हो जाते हैं ना, तो देशमुख साहब बहुत निराश होते हैं।
अभी फिलहाल देखिए वही कहानी मैदान के अंदर। कराड़ प्रीमियर लीग 2022, रन संख्या 45, नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। ओंकार का साथ देने के लिए विशाल, तालियां तो बज रही है। पैगंबर के लिए स्टार्ट मिला था, बड़ी बड़ी पारी खेलने की जरूरत। विकास यादव पहुंच चुके हैं। विकास यादव सहारा चषक में बहुत एंजॉय किया था टूर्नामेंट, और बहुत बड़े खिलाड़ी भी है, अच्छे विश्लेषक भी है, और इनका एक ब्रांडेड नंबर भी है। अच्छी गेंदबाजी प्रशांत की तरफ से, सदी गेंदबाजी, और अब जाकर समा बांधा इन्होंने। एक बॉल वाइड डाला था, उसके बाद में देखे क्या नपी तुली गेंदबाजी की है गेंदबाज ने। रन संख्या फिलहाल कुल मिलाकर 45 रन, 4 विकेट के नुकसान पर। प्रशांत, ओहो उछाल है, गति है, बल्लेबाज परेशान है। मैग्निफिसेंट बॉलिंग, क्या जबरदस्त गेंदबाजी आज के गेंदबाज ने। टप्पा खाने के बाद उड़ान लेते हुए गेंद जटाप की तरफ चली गई, और विकेट कीपिंग भी बहुत ही बढ़िया रही है। क्या अच्छा ओवर, पिछले ओवर में लग रहा था मोमेंटम जा रहा है बल्लेबाजों की तरफ, उसी वक्त एक बार फिर खास करके बल्लेबाजी करने वाले टीम के लिए खलनायक और अपने टीम के लिए नायक बनते हुए प्रशांत। छोटी गेंद पर बहुत अच्छा प्रहार, ऑन साइड पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। 1 रन मुकम्मल किया है, दूसरे के लिए वापस आते हुए फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई, स्कोर अब जा पहुंचा है 47 पर। 47 फॉर लॉस ऑफ 4 विकेट, और क्या जबरदस्त गेंदबाजी इस ओवर में। 4 रन दिए, और सबसे बड़ी बात है रनआउट के तौर पर पैगंबर का विकेट, और ये विकेट इसलिए गिर गया क्योंकि उन्हें ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। 47 फॉर लॉस ऑफ 4 विकेट, 47 धावा धावपलकावरती आहेत। आणि या मॅचचा जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी, टिचून गोलंदाजी, घातक गोलंदाजी प्रशांतने केले, आणि या वेळेला एक चांगलं षटक त्याने टाकलंय। कराड प्रीमियर लीग 2022 चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। जट्टाप्पा ने सहारा प्रीमियर लीग में जबरदस्त प्रदर्शन किया था, प्रशांत उनके साथ खेल रहे थे, और गौरव, ये 3 खिलाड़ी थे जिन्होंने एक बार फिर मंच को बहुत खुश कर दिया था। बढ़िया प्रदर्शन किया था जट्टाप्पा की, खास करके बल्लेबाजी, और ये दोनों का गेंदबाजों का जबरदस्त प्रभाव था। गौरव गेंदबाजी करने के लिए तैयार। सहारा स्पोर्ट के लिए आज अच्छा प्रदर्शन मैं समझ सकता हूं प्रशांत सूर्यवंशी का। गौरव देशमुख को मौका मिला दूसरा ओवर डालने के लिए आ रहे हैं। पहले ओवर में इन्होंने 14 रन खर्च किए थे, 1 बॉल में 12, और उसके बावजूद आखिर के 2 गेंदों पर बहुत बढ़िया गेंदबाजी, 5 गेंदों में केवल 2 रन दिए थे गौरव देशमुख। ये जो बल्लेबाजी कर रहे हैं मेरे हिसाब से अभी तक पूरी तरह से रिदम में नहीं है, फॉर्म में नहीं है बल्लेबाज। व्हाइट बॉल के साथ रन संख्या बिल्कुल बढ़ने वाली है। मिस्टर इस्टा से स्कोर जा पहुंचा है 48। ओवर बिल्कुल चल रहा है 7वां, मतलब अभी भी 12 गेंदों का खेल आना बाकी। खराब बल्लेबाजी मैदान के अंदर भी हो रही है, खराब गेंदबाजी भी होती हुई। व्हाइट बॉल का इशारा, ये किस तरह का शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है, खास करके ओंकार। और मुझे लग रहा है जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे हैं अजय, वो ऑन साइड पर तगड़ी बल्लेबाजी करते हैं, और ऑफ साइड पर कभी भी खेलने का प्रयास ही नहीं हुआ है। ऐसा नहीं कि आप एक बार थर्ड मैन की तरफ जा रहे हैं, थर्ड मैन गति का इस्तेमाल कर रहे हैं, और पॉइंट की तरफ स्क्वायर कट कर रहे हैं, कवर ड्राइव लगा रहे हैं। बॉडी का बैलेंस भी कुछ अच्छा नहीं है बल्लेबाज का, तो इसीलिए परेशानियां बल्लेबाजों के लिए बढ़ती हुई। 2 गेंदें वाइड आई है, रन संख्या कुल मिलाकर 49, 12 गेंदें अभी भी शेष। यह अच्छा स्ट्रोक है एक्स्ट्रा कवर पर, मैग्निफिसेंट स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर बॉडी लाइन के बाहर 6 रनों के लिए। गेंद खराब नहीं थी, इस बार बल्लेबाजी में सुधार आया, क्योंकि हर बार आप ऑन साइड की तरफ जा रहे थे, ऑन साइड की तरफ जा रहे थे, इस बार प्रॉपर क्रिकेटिंग शॉट। अभी भी मैं एक बार आपको बताना चाहता हूं, फुटवर्क अच्छा नहीं था, लेकिन ज्यादा आगे गेंद थी, रडार में थी। बल्लेबाज ने कहा थैंक यू वेरी मच, और भेज दिया डीप एक्स्ट्रा कवर बॉडी लाइन के बाहर 6 रनों के लिए। 50 रन पूरे होते हुए आदिमाया स्पोर्ट के रन संख्या कुल मिलाकर 55 रन, 55। सहारा स्पोर्ट बल्लेबाजी कर रही है, तो बिल्कुल इस वक्त 55 रन पूरे हुए हैं 4 विकेट के नुकसान पर।
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ये भी बेहतर है, लेकिन पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, क्योंकि हर बार इनका टांस देखिए, खेलने का तरीका देखिए, ऑन साइड पर खेलने की कोशिश हो रही थी। अभी वही कहानी, बॉडी का बैलेंस चला गया स्टंप की तरफ और ऑन साइड पर जा रहे थे। खराब शॉट बल्लेबाज द्वारा, एक बहुत अच्छा खूबसूरत स्ट्रोक और उसके बाद में बल्लेबाज ओंकार बैक टू द पेवेलियन। सहारा स्पोर्ट बल्लेबाजी करती हुई रन संख्या कुल मिलाकर 55 रन, 5 विकेट के नुकसान पर 55 लॉस ऑफ 5 विकेट। आदिमाया की एक बहुत अच्छी टीम मैदान के अंदर है। अगर कम से कम यहां से ये 55 का स्कोर 75 के ऊपर या 70 के ऊपर जाएगा तो मजा आएगा। अच्छी गेंदबाजी है, खास करके बल्लेबाजों के अभी बल्लेबाजी करने वाली जो टीम है। सहारा और आदिमाया के बीच मुकाबला। आदिमाया ने टॉस जीता था और पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। सहारा के बल्लेबाज मैदान के अंदर, अभी 5 बल्लेबाज बेसहारा है और 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं। राजेश ने बल्लेबाज मैदान के अंदर। सहारा को इस वक्त जरूरत है कम से कम 3 अच्छे स्ट्रोक आप खेलिए और मैच में वापस आइए, और 1 विकेट के तलाश में गेंदबाज है। बल्लेबाज मैदान के अंदर राजेश, एक तरफ विशाल। टपकाने के बाद थोड़ी मिनट और एक्स्ट्रा पर जाती हुई गेंद, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। डायरेक्ट हिट लगाने की कोशिश की थी विकेट कीपर ने, और एक बार फिर मैदान के अंदर थोड़ी तकलीफ है। 3 रन मुकम्मल करेंगे नहीं करेंगे, एक बार फिर देखने वाली बात। और तीसरे अंपायर की तरफ जाते हुए, फिलहाल यहां बल्लेबाज राजेश तैयार नहीं थे तीसरे रन के लिए, और विशाल ने कहा कि भाई नॉन स्ट्राइकर एंड में कितना रहूं, कितनी बार रहूं, कितने समय तक रहूं, वो एक बार फिर समस्या थी। तीसरा रन लेना चाहते थे, क्या यहां खतरा है या बल्लेबाज सुरक्षित है, वो देखा जाएगा। सहारा स्पोर्ट एक अच्छी जरूर टीम है। सहारा प्रीमियर लीग की जो बात है उसमें एक फेमस वर्ड था, कम ऑन शाहिद, और बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था शाहिद ने। हर बार जाके क्या कमाल की गेंदबाजी की थी। तो सहारा ट्रॉफी की चैंपियन टीम बिल्कुल MH50 विकास जी हमारे साथ है, वो बताते हुए कि 2 में हमारे ऐसे गेंदबाज है जो मैदान के अंदर हैं, जो बहुत अच्छा कंट्रीब्यूशन दे चुके हैं। बहुत बढ़िया खेल इन्होंने किया है। प्रशांत और गौरव की जोड़ी मैदान के अंदर, और बेहतरीन खेल, बहुत ही अच्छा खेल मैदान के अंदर चल रहा है। तीसरे अंपायर और डकआउट में टिक टिक वाली आवाज मैं सुन रहा हूं, क्योंकि विकेट बहुत महत्वपूर्ण है और बहुत बड़ा फैक्टर। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और 2 खिलाड़ी बॉडी लाइन पर इंतजार कर रहे हैं अंपायर के डिसीजन का। क्रिकेट मित्र परिवार कराड़ प्रेजेंट कराड़ प्रीमियर लीग 2022। क्लोज कॉल होगा, क्लोज डिसीजन है, इसलिए थोड़ा सा समय लग रहा है। बिल्कुल और बल्लेबाज सुरक्षित है। 3 रन मुकम्मल किए विशाल एक बार फिर स्ट्राइकर इनकी तरफ जाएंगे। लेग बाय का इशारा होता है। रन संख्या फिलहाल अगर देखें तो स्कोर
58 रन। 5 विकेट के नुकसान पर स्ट्राइकर इन पर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए तैयार विशाल। ये फाइन लेग पर खिलाड़ी है, उनके ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए वेलकम बाउंड्री, 4 रन जरूर मिलते हुए। इसीलिए विशाल जो है वो भाग रहे थे तीसरे रन के लिए। बहुत देर तक नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रहे। 7वां ओवर प्रगति पर है। रन संख्या इसी के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 62 रन। ओवर की बात करें तो बिल्कुल इस वक्त चल रहा है 7वां। प्रमुख गेंदबाज गेंदबाजी करते हुए गौरव देशमुख के पास गेंद है। यह टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल लेते हुए गेंद लेग स्टंप की तरफ थी और उसका भरपूर फायदा उठाया। फाइन लेग क्षेत्र की तरफ का अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। अभी भी इस ओवर में 3 गेंदों में 14 रन आए हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ा सा बाहर निकल कर आए थे बल्लेबाज, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है। इस मैच में देखे बहुत सारी डॉट गेंदें हैं, वो थोड़ी परेशान करती हुई। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी बाउंड्री पे तैनात है। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोरबोर्ड एक बार फिर बिल्कुल बनने वाला है। विशाल जैसे बल्लेबाज बहुत जबरदस्त तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या 63, 63 रन। ओवर समाप्ति 7 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 63 और अभी भी 6 गेंदें शेष है इस इनिंग की। कराड़ प्रीमियर लीग 2022 आप देख रहे हैं। शानदार आयोजन इस पूरे टूर्नामेंट का क्रिकेट मित्र परिवार कराड़ की तरफ से। ये निर्णायक ओवर है और निर्णायक ओवर में कितने रन बनते हैं वो देखा जाएगा। बहुत ही लाजवाब तरीके से शानदार गेंदबाजी हुई है आज गेंदबाजों द्वारा। सहारा और आदिमाया के बीच मुकाबला चल रहा है। आदिमाया ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का जो फैसला लिया था वो सही साबित करने की कोशिश गेंदबाज कर रहे हैं। गेंदबाजी में परिवर्तन, प्रशांत सूर्यवंशी के हाथ में गेंद। खड़े खड़े खेलने की कोशिश, गेंद को कवर की तरफ खेलना चाहते थे लेकिन पैर नहीं चल रहे, क्योंकि ये जो शॉट आप खेलने का प्रयास कर रहे हैं तो बॉडी का बैलेंस थोड़ा सा गेंद की तरफ जाना बहुत जरूरी था। आंखों के नीचे आपको खेलना पड़ता है। ये वैसे गेंद आगे थी लेकिन फिर भी बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। बिंदी गेंद के साथ आघात प्रशांत का। अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खेलते हुए 1 रन मुकम्मल जरूर किया गया है। सिंगल के साथ रन संख्या 64, 4 गेंदें शेष है। 4 गेंदों में कम से कम आपको वो 2 बड़े शॉट खेलने हैं, तब आप जाएंगे 70 के पार। और प्रशांत सूर्यवंशी क्या बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा किया। इससे पहले खास करके पंगेबर के खिलाफ आप गेंदबाजी कर रहे थे, बांध के रखा था, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी। विशाल नॉन स्ट्राइकर एंड पर है और बल्लेबाज देखिए स्ट्राइकर एंड पर जो बल्लेबाज फिलहाल इस वक्त है राजेश, वो कह रहे कि भाई मैं बल्लेबाजी कर सकता हूं। समस्या ये है 3 गेंदें बची हुई हैं और 3 गेंदों में आपको वो बड़े शॉट खेलने हैं। वाह भाई वाह, क्या प्रशांत आपने गेंदबाजी की है इस प्रतियोगिता में। स्टार्ट अच्छा है, पहले ओवर में सदी भी गेंदबाजी, अब निर्णायक ओवर डाल रहे हैं और प्रेशर बल्लेबाजों के ऊपर। रन संख्या 64, 64। ये बेहतर है भाई। चलिए दूसरी एंड की तरफ, क्योंकि 2 गेंदें अगर विशाल खेलेंगे तो कुछ अच्छा परिणाम आ सकता है। 1 रन का इजाफा, रन संख्या 65। हम बात कर रहे थे 75 की, हम बात कर रहे थे 60 की, लेकिन क्या सटीक लाइन के साथ गेंदबाजी की आज गेंदबाजों ने। रन संख्या कुल मिलाकर 65, 65। 2 गेंदें शेष है, 2 गेंदें शेष, दोनों के लिए होगी विशेष। इस गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर, अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। इस वक्त तक जाती हुई लॉन्ग ऑफ क्षेत्र में थ्रो जरूर आया, जटापा बहुत दूर है, थ्रो वाइड फ्रॉम द स्टंप। इसका मतलब विशाल को 2 रन लेने का मौका मिलेगा। 67 फॉर लॉस ऑफ 5 विकेट। बिल्कुल इस वक्त आखिरी गेंद है, क्या छक्के के साथ समाप्त करेंगे या बिंदी गेंद आएगी या एक बार फिर विकेट आएगा या चौका आएगा, डबल, सिंगल या 3 रन, क्या होगा आखिरी गेंद पर।
निर्णायक गेंद इस ओवर की। विरुद्ध चौहान स्मारक गेंद से गेंदबाजी करे प्रशांत सूर्यवंशी। इस बार उड़ाया स्मार की तरफ, बहुत बढ़िया तरीके से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते भी, और गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। विशाल के बल्ले से गगनचुंबी छक्का। 70 से अब थोड़ा सा ऊपर जाते हुए, और एक अच्छा स्ट्रोक विशाल का। अगर इनको ज्यादा मौका दिया जाता, नौ स्ट्राइक रेट पर वो ज्यादा नहीं रहते तो और बेहतर होता। लेकिन दोस्तों, क्रिकेट अगर मगर से नहीं होती, अगर मगर से नहीं होती। आपने बहुत सारी बिनती गेंदें खेली है, वो थोड़ी समस्या रही है। स्ट्राइक रोटेट नहीं किया है, कुछ अच्छी गेंदबाजी गेंदबाजों की तरफ से हुई है। तो कुल मिलाकर 8 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 73 रन बने हैं। और लक्ष्य की बात करें तो लक्ष्य 74 रनों का रहेगा। तो ये इंटरेस्टिंग जो कहानी है, बहुत मजा आएगा, क्योंकि एक तरफ मैं देख रहा हूं आज सहारा स्पोर्ट के पास भी अच्छी गेंदबाजी है, और असरदार इनके सरदार के आज मैदान के अंदर प्रभाव डालेंगे, वो देखना बहुत जरूरी है। आदिमा स्पोर्ट भी कमाल की टीम है, और इनके पास भी काबिलियत वाले बल्लेबाज हैं। क्या ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे, या गेंदबाज सरदार असरदार बनेंगे? ये कहानी बताने के लिए हमारे साथ जुड़ रहे हैं हमारे साथी कमेंटेटर मिस्टर दीपक मंडे। आपण पाहतोय कराड प्रीमियर लीग सीझन 3 चा हा तिसरा दिवस, आणि यामध्ये दिवसातला सामना क्रमांक दुसरा मैदानावर सुरू आहे। आदिमाया विरुद्ध सहारा स्पोर्ट्स। प्रथम बॅटिंग करताना 72 धावा, 72 ना 73 धावा बनवलेल्या आहेत। 74 धावांची गरज आहे, ती मात्र आदिमाया कराडला हा सामना जिंकण्यासाठी। पहिल्या 4 षटकामध्ये मला वाटतं जेमतेम 29-30 धावांच्या आसपास धावफलक झाला होता। पुढच्या 4 षटकामध्ये जवळपास त्या ठिकाणी 40-42 धावा आल्या, आणि धावफलक पोहोचलाय तो 73 धावांवरती। 74 धावांचं एक फायटिंग टार्गेट सहारा स्पोर्ट्सने या ठिकाणी आदिमाया कराड समोर ठेवलेला आहे। बघा कशा प्रकारचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय। चला, फलंदाजी जोडी मैदानात मध्ये येणं गरजेचं आहे। पंच आपली वाट पाहतायत। चला, सलामी जोडी पाहूया कोण येते आदिमायाकडनं। चला, नवीन चेंडू द्या। आहे पंचांकडे आहेत नवीन चेंडू, नाहीत का? 2 नवीन चेंडू द्या। पाहूया सलामी जोडी आदिमायाकडनं मैदानाच्या आतमध्ये कोण उतरेल। दिवसभरातला सामना क्रमांक दुसरा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात, जो एक सुंदर सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय। पहिल्या 4 षटकामध्ये 29 धावा धावफलकावरती आहेत। असलम भाई मला वाटतं शेवटी चेंडू शोधून दमले, आणि मग आता सावली खाली येऊन थांबले। अशा प्रकारची असलम भाईंची परिस्थिती आहे। पंचांची जोडी सादिक भाई राजापूरकर, त्याचबरोबर अमर साठे मैदानाचा ताबा घेत आहेत। बॅट्समनची जोडी मैदानावरती ताबा घेते हनुमंत घाडगे। कपिल आणि हनुमंत ही जोडी मैदानावरती उतरते। जेमतेम 74 धावांचं आव्हान आहे।
परंतु या धावा कराड स्पोर्ट्ससाठी लढायला पुरेशा आहेत असं मला वाटतंय. सहारा स्पोर्ट्स कराडसाठी. चला चला सुरुवात करूया. कारण पहिला सामना हाय स्कोरिंग झाल्यामुळे बराचसा वेळ त्या सामन्यामध्ये आपला गेला. या सामन्यानंतर सुद्धा 2 सामने आपल्याला अजून दिवसभरामध्ये खेळवायचे आहेत. 8 षटकांचे आपण सामने खेळवतोय, त्यामुळे वेळ आपल्याला बराचसा लागतो. मला वाटतं स्ट्राईक एंडला कपिल, नॉन स्ट्राईक एंडला हनुमंत, गोलंदाजी मार्कवरती अमर. स्ट्राईक गोलंदाज अमर. स्ट्राईक एंडला कपिल, नॉन स्ट्राईक एंडला हनुमंत, गोलंदाजी मार्कवरती अमर. पहिला चेंडू 74 धावांची गरज. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये खेळून दिलाय. दूरवर्ण क्षेत्र चेंडूच्या मागे येतो. एकदा पळून पूर्ण केली गेली. दुसरी घेण्याचा प्रयत्न, थ्रो सुरेख आला, परंतु तो वेळेत आला नाही. 2 धावांनी झालेली धावफलकाची सुरुवात. तसं पाहिलं तर एक त्या ठिकाणी धावफलक हा बाकीच्या मॅचेस जर पाहिलं तर 80+90+चे धावफलक आपण पाहिलेत, परंतु 73 धावा झाल्या म्हणजे सारा स्पोर्ट हारला असं नाही. मोठा जर त्या ठिकाणी गोलंदाजीमध्ये पराक्रम केला. त्यामुळे अजूनही त्यांना संधी आहे. 73 हा धावफलक नक्कीच एक चांगला धावफलक आहे. मिस टाइम फटका ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. बंडा पाटील दूरवर्ण 2 धावा बंडा रोखू शकणार नाही. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. चौऱ्याहत्तर करायचे आहेत. 73 झालेले आहेत. तुमचा 12वा खेळ आहे ना इकडे. हा चेंडू आपण पाहतोय सिंगल मिळते. 12वे खेळाडू इथे आहेत, त्यांची त्याला सहमत आहेत. 73 झाले आहेत, 74 करायचे आहेत. अमर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज अमर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मार आहे. हलक्या हातानं चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल सारा स्पोर्ट्ससाठी अनमोल आहे. प्रत्येक डॉट बॉल आदिमायासाठी मात्र दुर्दैवी ठरेल. सुंदर गोलंदाजी. हनुमंत घाडगे स्वतः संघाचे मालक आहेत आणि सलामीला ते मैदानावरती उतरलेत. यावेळी चेंडू हवेत खेळलाय. मोठी संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. हनुमंत घाडगे बाद. पहिला हादरा आदिमाया स्पोर्ट्स कराडला. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावांवरती हा पहिला फलंदाज बाद होतोय. 5 चेंडूमध्ये ह्या 5 धावा दिल्या आहेत. सुंदर गोलंदाजी. त्या अगोदर आपण ओंकार बनसोडेची गोलंदाजी पाहिली पहिल्या इनिंग मध्ये. 12 चेंडूमध्ये फक्त 3 धावा देत त्यानं 2 फलंदाज बाद केले. अतिशय इकॉनॉमिकल बॉलिंग त्यानं केली. चला यानंतर पुढचा टॉस होणं गरजेचं आहे. सारा स्पोर्ट खेळतंय मला वाटतं, त्यामुळे थोडा वेळ आपण वाट पाहूया. या इनिंग नंतर आपण लगेच टॉस करूया. आयोजकांचं जर म्हणणं असेल तर कशा प्रकारे टॉस करता येईल. न्यू बॅट्समन बरकत मैदानावरती उतरतोय. तुम्ही कराडच्या दक्षिणेला जर गेलात तर तिकडे नदीच्या किनाऱ्यावरती नारायणपूर नावाचं गाव आहे.
नारायणवाडी गावाचं त्या ठिकाणी नाव आहे आणि त्या नारायणवाडी गावातनं हा बरकतचा खेळाडू तयार झालेला आहे, जो फार त्यानं मोठं क्रिकेट गाजवलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी तो नेहमीच करत आलाय. बरकत साधा सोपा थोडासा उर्दू भाषेकडे झुकणारा शब्द आहे. बरकत म्हणजे काय? बरकत म्हणजे तुमचं खूप चांगलं होणं. महाराष्ट्र प्रीमियर लीग MPL ही स्पर्धा खेळणारा कराड तालुक्यातला हा एकमेव खेळाडू आहे बरकत, जो स्ट्राईक एंडला बॅटिंगला आलाय. पहिला चेंडू बरकतसाठी टाकलाय आणि तुम्ही एवढा शॉर्ट पिच चेंडू जर बरकतला टाकला तर तो तुमच्या गोलंदाजीवर नक्कीच हरकत घेतल्याशिवाय राहणार नाही. एक सुंदर चौकार वसूल केलाय. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 9 धावा, बरोबर ना? षटक क्रमांक पहिलं संपलं. 1 बाद 9 धावा आदिमाय स्पोर्ट्स कराडच्या धावफलकावरती आहेत. बरकतचं गाव नारायणवाडी गावामध्ये बरकतच्या घरी जाणं झालं. अतिशय गरीब कुटुंबामधनं अतिशय मोठं कुटुंब असल्यामुळे बरकतच्या खांद्यावर जबाबदारी मोठी पडली. मासेमारी हा त्याचा पारंपरिक त्यांचा त्या ठिकाणी वंश परंपरागत व्यवसाय, तो व्यवसाय सांभाळत असताना बरकतनं मात्र या ठिकाणी क्रिकेटमध्ये स्किल आपलं त्या ठिकाणी आजमावलं आणि ते स्किल आजमावत असताना एक चांगल्या प्रकारचा अष्टपैलू खेळाडू फक्त कराड तालुक्याला नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा, मग त्या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी असेल रत्नागिरीची, त्याचबरोबर कितीतरी मोठ्या मोठ्या स्पर्धा तो आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलेला आहे. इथे मात्र आपल्या इनिंगच्या पहिल्या चेंडूवर तो चौकार वसूल करतोय. जया मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला खेळतो तो मात्र कपिल. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला खेळतोय. स्ट्राईक एंडला कोण पैगंबर आहे का? गोलंदाज त्या ठिकाणी मला वाटतं ते म्हणजे गल्लत झाली. बॉलर विचारला, बॉलर पैगंबर आहे आणि बॅट्समन कपिल स्ट्राईक एंडला खेळतोय, जो कराड तालुक्यातल्या मसूर गावचा आहे. मसूर ही एक मला वाटतं केंद्रस्थानी असणारी बाजारपेठ आहे. बऱ्याचशा गावांचे त्या ठिकाणी मसूर गाव मी बऱ्याच वेळा त्या बाजूने आलो. त्या गावामध्ये 2 ते 3 त्या ठिकाणी नक्कीच रस्ते येऊन मिळतात. त्यामुळे मसूरी एक बाजारपेठ आहे कराड तालुक्यातली. त्या गावचा खेळाडू आहे कपिल, जो स्ट्राईक एंडला खेळतोय. पैगंबर मात्र आपला कराड शहरामधला खेळाडू आहे. ओ काय बॉल टाकलाय पहिल्या चेंडूवरती. कपिल विरुद्ध अपील जवळपास होता टळलं, अशा प्रकारचा हा चेंडू आहे. जावेद भाईंची धावपळ मोठी सुरू आहे आणि जावेद भाईंना मला वाटतं एनर्जी ड्रिंकची गरज आहे आणि ते एनर्जी ड्रिंक जे पवार सर संध्याकाळी परत त्यांना त्या ठिकाणी पाठवतील ही याच्यामध्ये मात्र तिळमात्र शंका नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मैदान सुरू असताना वकील साहेब सुद्धा, ॲडव्होकेट जाधव साहेब सुद्धा आपल्याबरोबर या ठिकाणी येऊन दाखल होत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. नेहमीच त्यांचाही मोठा त्या ठिकाणी सपोर्ट कराड क्रिकेटला असतो. आडव्या बॅटनं बरकतनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय, सिंगल त्यावरती मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्यात तब्बल 11 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना. संघाचा संघनायक पैगंबर आत्ता गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पैगंबरला माहिती आहे बॅटिंगमध्ये फार काही करू शकलो नाही, पण इथं बॉलिंगमध्ये परत एकदा मला संधी आहे आणि इथं बॉलिंगमध्ये मी काहीतरी केलं तरच माझा सहारा स्पोर्ट्स कराड हा संघ पुढे जाऊ शकणार आहे. लालाभाई बागवान क्रिकेट लवर म्हणून ज्यांचं कराड नव्हे तर महाराष्ट्र क्रिकेटमध्ये नाव आहे, त्या लालाभाईंच्या मालकीचा हा संघ आहे जो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. पैगंबर त्या संघाचा संघनायक आहे. हा चेंडू सरळ ड्राईव्ह केलाय बरोबर गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक फार दूर आणि चेंडू जातोय तो सीमा पार. खणखणीत चौकार, 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 15 धावा आहेत. बाहेरनं लालाभाईंचा आवाज आला, बोलत राहा. एक वाक्य मी तुम्हाला नेहमी सांगतो, आपल्याकडे ती प्रचलित म्हण आहे, बोलणाऱ्याचं त्या ठिकाणी मुगही विकल्या जातात, न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. त्यामुळे बोलण्यामध्ये फार मोठं त्या ठिकाणी नक्कीच वैशिष्ट्य आहे. आतमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन करणं गरजेचं आहे. यावेळेस बंडा पाटीलच्या डोक्यावरनं चेंडू सरळ भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमापार. सादिक सरांचा इशारा येतोय चौकार, 4 धावांचा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. तो मात्र आता 19 वरती पोहोचलाय. 2 चेंडू पैगंबर, एक फुलर चेंडू आला, त्याला ट्रेड ड्राईव्ह केलं. एक चांगला फटका कपिलच्या बॅटमधून आला. त्यानंतर मात्र पैगंबरनं थोडासा टप्पा शॉट केला आणि बरोबर मला वाटतं टायमिंग फार काय नव्हतं, परंतु चेंडू गॅपमध्ये गेला आणि कपिलनं तिथेही चौकार वसूल केला. 19 धावा धावफलकावरती आहेत. काल पैगंबर यांची जर्सी मी पाहिली, विषय सांगेल मी तुम्हाला. या चेंडू नंतर आपण त्या विषयाकडे जाऊया.
हा चेंडू प्रतिदा ऑन साईडला, सुंदर चेंडू. मला वाटतं हे चेंडू परिणामकारक पैगंबरकडनं टाकले जातात, कारण ह्या चेंडूवरती सिंगलच येत आहेत. आणि इथे आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना धावफलकावर धावा आहेत त्या 1 बाद 20 धावा. पैगंबर काल इकडे त्यांच्या टीमची जर्सी घेऊन आले आणि ती जर्सी त्यांनी सांगितली, मला दाखवली. त्यांनी सांगितलं सर याच्यावर 17 नंबर का असावा. म्हटलं तुमचा लकी आकडा असेल. ते म्हटले हा माझा लकी आकडा नाही, मला लालाभाईंनी सांगितलंय हा आकडा AB डिव्हिलियर्सचा आहे, हा आकडा तू घातलाच पाहिजे. अशा प्रकारच्या गमती जमती मैदानाच्या आतमध्ये आहेत. राईट ऑफ मोर द विकेट. यावेळेस चेंडू हवेमध्ये, बरोबर गॅप मधनं चेंडू जातोय बाहेर. थोडासा सुदैवी ठरतोय तो मात्र बरकत. पाहूया पंचांचा इशारा काय आहे. चौकार 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. तब्बल तो 24 वरती पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 24 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजय भाऊ आपण जी चर्चा केली 20च्या धावफलक 2 विकेट, इथे मात्र 4 धावफलक पुढे गेला, 1 विकेट कमी आहे. अशा अजून रफिकला आपण नक्कीच पाहिलं. अनेक सुंदर जे गोलंदाज आहेत कराड तालुक्यामध्ये किंवा कराड क्रिकेटमध्ये, त्यामध्ये रफिकचं नाव नक्कीच टॉप 5 मध्ये घ्यावंच लागेल. कारण आत्तापर्यंत त्याची बॉलिंग जी गेली मी 3 वर्षात पाहिले, जी डोळ्यानं लाईव्हला त्या ठिकाणी बऱ्याच वेळा रफिकची बॉलिंग पाहिली असेल. परंतु परवा त्या ठिकाणी अजय कळवत आहेत, परवाच एका गोलंदाज त्याच्या एक फलंदाज त्याच्या बॉलिंगवरती करत असताना बॅटचे 2 तुकडे झालेले आहेत. म्हणजे एवढी दाहकता त्याच्या बॉलिंगमध्ये आहे. अजून एक गोलंदाज मला आज नव्यानं दिसले जे अप्रतिम चेंडू वळवत होते, ते म्हणजे मंजित अत्तार सर. अतिशय सुंदर टप्पा त्यांचा होता आणि अतिशय उतरते चेंडू, उतरत्या वयामध्ये मी म्हणणार नाही, परंतु उतरते चेंडू मंजित सरांकडनं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे टाकले गेले आणि झेल सुद्धा सुंदर त्यांनी टिपला. थोडंसं ते वरचा परिसर जर पाहिला तर तसंच म्हणता येईल की चांगल्या प्रकारचं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. राजेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. 24 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. 50 धावांची गरज आहे, ती मात्र 36 चेंडूंमध्ये. ओहो सुंदर चेंडू, चांगल्या प्रकारचा गती परिवर्तन टाकलेला. प्रत्येक डॉट बॉलला सारा स्पोर्ट्सकडनं चीअर होत आहे, कारण लालाभाईंना माहिती आहे प्रत्येक डॉट बॉल किती महत्त्वाचा आहे. अजूनही 50 धावा करायच्या आहेत, सामना संपलेला नाहीये, 35 चेंडू बाकी आहेत. परंतु कपिल आणि बरकत ही जोडी जोपर्यंत मैदानावरती आहे, आदिमाया मला वाटतं फार काळजी ते करणार नाहीत. बॅटची एज आणि बाबली सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बाबली करतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत असताना, शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करत असताना सिंगलच्या त्याने धावफलक पुढे जाईल. इथे मात्र सामना येतोय शेवटचे 34 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. 34 बॉल 49 रन्स टू विन. मला वाटतं आज भारतीय संघाचा शेवटचा सामना लीग सामना झिम्बाब्वे बरोबर आहे. उद्या आहे का? मला वाटतं उद्या आहे. सकाळी काहीतरी चर्चा चालली होती. रविवारी तो सामना, शनिवारी तो सामना. चेंडू हवेत, इथे संधी आहे आणि रफिकने ती संधी ताडली. बरकत बाद. अप्रतिम झेल टिपलाय. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. पंचांचं म्हणणं मला वाटतं कारण बॅट्समन थांबलाय म्हणून मी थोडंसं पंचाच्या दिशेने गेलो, अन्यथा तर झेल तर क्लीन घेतला असं निर्वाळा पंचांचा आहे. हा तसं पाहिलं तर ताकद फार जोरात लावता आली नाही. पण अजय तुम्हाला एक माहिती आहे का, त्या बाजूला कालपासून जेवढे बॉल गेलेत ना सगळे झेल झालेले आहेत त्या कोपऱ्यामध्ये. मग तो कोपरा नक्की भारलेला आहे की काय मला माहित नाही, परंतु त्या कोपऱ्यामध्ये जेवढे चेंडू गेलेत ना त्या तिकडे मला वाटतं प्रत्येक वेळा फलंदाज बाद झालेला आहे. रायटी बॅट्समन खालच्या बाजूने जर खेळला तर तो काऊ कॉर्नर होतो. आता अनेक वेळा आपण असं म्हणतो, थोडंसं बॅट्समनची माहिती दिली जो आतमध्ये येतोय. गिरीश नवीन फलंदाज मैदानावरती येतात नंबर 4 वरती. आता बऱ्याचशा प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की क्रिकेटच्या मैदानावर त्या फील्ड पोझिशनला काऊ कॉर्नर असं का म्हटलं जातं, तर त्याच्या मागे उत्तर किंवा कारण असं आहे, बऱ्याचशा वेळा त्या जागेमध्ये फार कमी वेळा चेंडू जातो. म्हणजे त्या मागे अशी एक संज्ञा किंवा व्याख्या त्या आख्यायिक आहे की तिकडे तुम्ही तुमच्या गाया जरी चरायला सोडल्या तरी त्या गाया आरामात चरू शकतात, म्हणून त्याला काऊ कॉर्नर असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या गमती जमती क्रिकेटमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज येत आहेत ते मात्र जाव्या मैदानाच्या आतमध्ये सुंदर अशा प्रकारचा खेळ आपण पाहतोय. सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी मैदानात सुरू आहे. गोलंदाज आहेत ते मात्र
राजेश राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा ते करतात. ओ सुंदर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. गिरीशला पूर्णपणे जखडून टाकलंय. आतापर्यंत राजेशनं फक्त 1 धाव खर्च केले या षटकामध्ये. मॅच मध्ये सारा स्पोर्टला त्यानं कायम ठेवलंय. त्या ठिकाणी भरोशाचा बरकत तर या ठिकाणी बाद झालाय. मोठी जबाबदारी उर्वरित बॅट्समनच्या खांद्यावरती आहे. राजेश भन्नाट बॉलिंग करतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक रफिक अगदी थोडासा दूर राहिला. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. चांगलं बॅकअप करतोय मात्र एक क्षेत्ररक्षक. इथे षटक संपतायत ती 3 षटकानंतर 26 धावा. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या राजेशनं. सुंदर बॉलिंग केलेलं आहे. 2 धावांनी 1 विकेट मला वाटतं. 2 धावा आणि बरकतची महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवली. या ठिकाणी पहा समोर जी साईड स्क्रीन बांधलेली आहे ना, त्या समोर जे प्रेक्षक बसलेत आयोजकांकडून सूचना आलेली आहे, तुम्ही मागे किंवा पलीकडे सावलीमध्ये जाऊन बसा. साईड स्क्रीन समोर कृपया कोणी बसू नका अशी सूचना आलेली आहे. पलीकडच्या बाजूला एक गॅलरी आहे, मागच्या बाजूला पण एक गॅलरी बांधलेली आहे. कृपया साईड स्क्रीन समोर आपण बसू नका मित्रांनो अशी एक आपल्याला कळकळीची विनंती आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 26 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 48 धावा. याचा अर्थ सारा स्पोर्ट्सनं नक्कीच नियंत्रण मॅचवरती मिळवलेलं आहे. पहिला षटक क्रमांक कोच रफिक मॅच विनिंग बॉलर आहे. जर रफिकला इथे लय सापडली तर मग मात्र आदिमायासाठी परिस्थिती अवघड होईल. परंतु कपिल आणि त्या ठिकाणी गिरीश ही अनुभवी जोडी आहे. त्या जोडीला कॅल्क्युलेशननं मॅच पुढे घेऊन जावे लागेल. आदिमाया संघाला तसं पाहिलं तर एक थोडा धावफलक थोडासा कमी मिळालेला आहे आणि एवढ्या धावफलकामध्ये मॅच आपल्या टीमसाठी घेऊन जायची हेच मला वाटतं गिरीश आणि कपिलचा प्रयत्न असेल. कपिल सलामीला मैदानावरती आला. अजूनही एक मॅरेथॉन इनिंग खेळण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. रफिक आपल्या या कोट्यातलं पहिलं षटक घेऊन येते. पहिला चेंडू. मी तुम्हाला सांगितलं हा चमत्कारी बॉलर आहे. या बॉलरच्या भात्यामध्ये फार अस्त्र आहेत. त्याच्याकडे तुम्हाला अग्निबाण आहे, त्या ठिकाणी वायुबाण आहे, जलबाण आहे, सगळे बाण आहेत त्याच्या भात्यामध्ये. तो प्रत्येकाचा वापर करेल. ब्रह्मास्त्र आहे. हा पहा चेंडू. मगाचा चेंडू स्लोअर वन टाकला. हा चेंडू झपकन आतमध्ये आला. काही कळण्याच्या आतमध्ये मागे निघून जातोय. चेंडू शिल्लक आहेत ते 48 धावांची गरज आहे. राजेशनं पाया रचलाय. रफिक त्यावरती कळस तोडण्याचं काम करतोय. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस. हे वाक्य इथे रफिक सार्थ ठरवणार का? सुंदर गोलंदाजी. 28 चेंडू 48 धावांची गरज आहे. इथे चेंडू हवेमध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक फार दूर. चेंडू मात्र पाहूया पंचांचा इशारा काय आहे. षटकार 6 धावा. अगदी इंचभर चेंडू त्या लाईनच्या अलीकडे आला. मी खरं तर क्षेत्ररक्षकांचं कौतुक करेल, त्यांनी पंचांना कळवलं. हा चेंडू मात्र षटकार 6 धावांसाठी गेलाय. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. तब्बल 32 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा गती परिवर्तन. हा चेंडू ऑफसाईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. सुंदर फिल्डिंग, सुंदर शेतकऱ्याकडे थ्रो त्याकडे मैदानामध्ये आपण पाहतोय. एका धावेन धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा. याचा अर्थ अजूनही 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते मात्र 26 चेंडू 41 धावा. यावेळी कपिल वाह नो अपील फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. सर्वात लांबचा षटकार असावा मला वाटतं तो 2 दिवसांमधला. काल मला वाटतं गायकवाड संदीप भाऊंनी मारला होता. तो व्यासपीठाच्या पुढे आला. हा अगदी गॅलरीच्याही पुढे जाऊन पडला. कारण हे फटके मारण्याला तुमच्याकडे हिंमत पाहिजे. हे समोर जे फटके आहेत ना ते मारायला तुमच्याकडे वाघाचं काळीजच पाहिजे. कारण समोरचा फटका जर मिसटाईम झाला आऊट होण्याची शक्यता जास्त असते आणि तोच फटका मारण्याची क्षमता तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक परिपूर्ण फलंदाज त्या ठिकाणी होता. हो हलक्या हातानं वॉचफुल. याला म्हणतात डोक्याने केलेली बॅटिंग. एक षटकार आलाय मग गडबड करण्याचं कारण काय नाही. इथे सिंगल काढली कपिलनं आणि त्या ठिकाणी षटक पूर्ण केलं. 4 ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी होतोय. पंचांचा इशारा पाणी आतमध्ये जाणं गरजेचं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूमध्ये
34 धावांची गरज या ठिकाणी आहे, ती मात्र आदिमाया कराड संघाला. पाहूया या 34 धावा होणार का हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती परिचित असतील प्रशांत तादवडे. वेलकम बैक के सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं कराड प्रीमियर लीग 2022। इससे पहले दीपक मंडले साहब की आवाज आप सुन रहे थे। मैदान के अंदर वो पानी चला गया है और एक तरफ कपिल बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। जलपान के लिए खेल रुका हुआ है। 23 पर बल्लेबाजी करते हुए 11 गेंदों का बस सामना किया। गिरीश मैदान के अंदर है, 8 रन पर खेल रहे। स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं है, लेकिन कपिल ने बहुत खूबसूरत स्ट्रोक खेला। पूरे टूर्नामेंट का सबसे बेहतरीन छक्का आपने जरूर देखा जो चला गया, खास करके लॉन्ग ऑन के ऊपर से। बॉलर और लॉन्ग ऑफ का जो खिलाड़ी है उनके पास कोई मौका नहीं, बहुत दूर गेंद चली गई। टाइमिंग, शरीर का संतुलन, एक बार फिर वो मीठी आवाज, इससे देखिए कॉन्फिडेंस 7वें आसमान पर चला गया है खास करके बल्लेबाज का। 24 गेंदों का खेल से और 34 रनों की जरूरत है। 10 का फासला अभी भी बना हुआ है। और एक तरफ गेंदबाजों के लिए मंत्रा यही रहेगा, विकेट आपको लेने पड़ेंगे, नहीं तो .WW वाली जो वेबसाइट है वो आपको बनानी पड़ेगी। विकेट फैक्टर और डॉट गेंदे जो है ना, एक बार फिर आपको कमबैक करने का मौका दे सकती है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजेश, जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, पिछले ओवर में केवल 2 रन दिए थे। टप्पा खाने के बाद उछालता बैकफुट पर चले गए, बहुत सुंदर तरीके से गेंद को कट कर दिया। पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी 4 रनों के लिए। और ये लगा कराड प्रीमियर लीग का खूबसूरत और शानदार स्क्वायर कट 4 रन। टप्पा खाने के बाद उछालता, इंतजार किया और उसके बाद में गेंद को गैप में खेलते हुए 27 पर खेल रहे हैं। शानदार बल्लेबाजी अभी तक। इस चौके की मदद से अब 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कपिल ऑन स्ट्राइक। Oh, that's a beautiful shot. अच्छा स्ट्रोक, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। मैग्निफिसेंट बैटिंग बाय कपिल। पैरों की तरफ गेंद थी और उसके ऊपर भरपूर प्रहार किया। शानदार तरीके से गेंद को खींच दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। 50 रन पूरे हुए हैं। 50 2 विकेट के नुकसान पर 74 रनों का लक्ष्य है। इसका मतलब 24 रन चाहिए। क्या फ्लिक शॉट था, टाइमिंग बहुत ही बढ़िया। एक बार फिर पैरों की तरफ गेंद थी और इसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाज ने। इस बार भी अच्छा स्ट्रोक, गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया, खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। तो विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। तीसरे के लिए लॉस टेकर रेट से गिरीश भागना चाहते थे, लेकिन कपिल ने मना किया। बेहतरीन बल्लेबाजी अभी तक बल्लेबाज कपिल द्वारा। अब जाकर रन संख्या 52, 2 विकेट के नुकसान पर 22 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। आगे आके जबरदस्त स्ट्रोक, खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद, लेकिन वो बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने। क्या कड़क बल्लेबाजी करे मैदान के अंदर कपिल। वंडरफुल बैटिंग बाय कपिल। ही इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस। फ्रंट फुट पर बल्ले के बीचों बीच थोड़ा सा आगे आके चहलकदमी करते हुए इस गेंद को खेल दिया था। सीधे बल्ले से, एफर्टलेस, मक्खन बल्लेबाजी से कहा जाता है। मक्खन बल्लेबाजी जिससे सुकून मिलता है, खास करके खेलने वाले को, देखने वाले को। और इस तरह का शॉट आप बार बार देख सकते हैं। इस बार ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए स्क्वायरली की तरफ 1 रन का इजाफा। इस सिंगल के 7 रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 59, 2 विकेट के नुकसान पर। और जीतने के लिए यहां से जो 74 रनों का लक्ष्य दिया था,
तो बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर आज बल्लेबाज की तरफ से। 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ये थोड़ा सा अलग शॉट और फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, रन की कोई गुंजाइश नहीं। यही गेंदबाज है राजेश जिन्होंने पहले ओवर में केवल 2 रन दिए थे, लेकिन इस ओवर में महंगे साबित हुए। इसलिए देखिए इसकी वजह क्या है, सामने कपिल जैसा बल्लेबाज है जिनकी आंखें जम चुकी हैं और हर तरह का शॉट इनके पिटारे में है। आपके पास गेंदों की बात करें तो 18 गेंदों का खेल शेष है और 15 रनों की जरूरत है। शानदार बल्लेबाजी कपिल द्वारा, 42 पर बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज कपिल। 16 गेंदों का सामना किया और आज के दिन की सबसे बेहतरीन पारी में देख रहा हूं मैदान के अंदर। क्रिकेट मित्र परिवार कराड प्रेजेंट कराड प्रीमियर लीग 2022, इस टूर्नामेंट के जो हमारे स्पॉन्सर्स है बिल्कुल इनका आभार प्रकट करें। शिवराज धाबा, मित्र परिवार, थैंक यू वेरी मच। उसके साथ ऋतुराज मोरे, राजू मुल्ला, राहुल हुलमान, थैंक यू वेरी मच। अब जाकर 18 गेंदे 15 रनों की जरूरत है। गेंदबाजी में आए हैं गेंदबाज, पहली गेंद परफेक्ट है सटीक लाइन पर। अभी भी 17 गेंदे शेष है, 15 रनों की जरूरत है। बिंदी गेंद के साथ अच्छा आगाज करते हुए गेंदबाज अमर गेंदबाजी कर रहे हैं, एक लीजेंड खिलाड़ी मैदान के अंदर। इस गेंद को कट कर दिया पॉइंट के ऊपर से, बहुत सुंदर तरीके से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए करर प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। कपिल पहुंच चुके हैं कुल मिलाकर 46 पर। 18 गेंदों का सामना किया है और हर तरह का शॉट वो खेल रहे हैं, पुल कर रहे हैं, डाउन द ग्राउंड अच्छा खेल रहे हैं, एक बार फिर स्क्वायर कट कर रहे हैं, सीधे बल्ले से वी में खेल रहे हैं, सारे शॉट स्क्वायर ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते हुए, मतलब आगे भी खेल रहे पीछे भी खेल रहे। ये दूधारी तलवार है, शानदार जबरदस्त खेल मैदान के अंदर। इस बार हुक करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, लेकिन फिर भी गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते भी और लंबी बाउंड्री और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन और इसी के साथ कपिल का अर्धशतक पूरा होता बा। प्रतियोगिता का तीसरा अर्धशतक, विष्णु जाधव चौथा अर्धशतक बन चुका है। ये देखिए तालियां बज रही है इनके लिए, ब्रिलियंट बैटिंग बाय कपिल। अब थोड़ा सा आगे आए और उसके बाद में किया प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। वाह भाई वाह, क्या पैसा वसूल बल्लेबाजी मैदान के अंदर। 30 गेंदों में 54 रनों की एक जबरदस्त पारी, धुआंधार बल्लेबाजी मैदान के अंदर। जीतने के लिए चाहिए अब तक यहां से केवल 4 रन, 3 रनों की जरूरत है। मैं यहां सारा स्पोर्ट और अमितराज अंश के कप्तान को बुलाना चाहूंगा टॉस के लिए। बढ़िया, बहुत बढ़िया, मैदान के अंदर आया शेर, उनके चलने लगे पैर, गेंद एक बार फिर कर रही है बाउंड्री लाइन की सैर और खेल खल्लास। शानदार और दमदार बल्लेबाजी मैदान के अंदर आज कपिल द्वारा। 74 रनों का लक्ष्य था और आदि माया स्पोर्ट ने यह लक्ष्य बिल्कुल 6 ओवर में समाप्त किया है। बहुत बेहतरीन बल्लेबाजी। तो मैं आदि माया के सारे खिलाड़ियों के लिए विनती करूंगा, कपिल के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। ग्रेट बैटिंग, लगातार दूसरा अर्धशतक इनके बल्ले से आता हुआ और इस सीजन में ये दूसरी बार जबरदस्त प्रदर्शन कर रहे हैं, लगातार कर रहे हैं, निरंतरता है। और इसलिए निरंतरता है क्योंकि इनके पिटर में बहुत सारे अच्छे स्ट्रोक है, गेंद को जल्दी रीड कर रहे हैं। तो अगले मुकाबले की तरफ जाएंगे। सहारा स्पोर्ट और अमितराज के बीच आज के दिन का अहम मुकाबला मैदान के अंदर। आदिमाया स्पोर्ट ने शानदार तरीके से मुकाबला अपने नाम पर कर दिया है। तो दोस्तों अब समय हो गया है मैन ऑफ द मैच का। मैन ऑफ द मैच की तरफ रुक करेंगे और मैन ऑफ द मैच कपिल ने आज जबरदस्त बल्लेबाजी की है।